जयूज किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत रसमलाई केक, तेही अगदी सोप्या पद्धतीने। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा। 250 ग्रॅम इतका आपण प्रीमिक्स घेतलेला आहे। कपाने जर आपण मोजलं तर ते 1.5 कप इतकं भरतं। थोडं थोडं पाणी घालून आपल्याला प्रीमिक्स भिजवून घ्यायचं आहे। प्रीमिक्स भिजवताना आपल्याला हळूवार पद्धतीने भिजवायचं आहे। प्रीमिक्स भिजवण्यापूर्वीच मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये मीठ घातलेलं आहे। हे मीठ मी वारंवार वापरल्यामुळे मिठाचा कलर बदललेला आहे। त्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे आणि वरून झाकण ठेवलेलं आहे। आपल्याला हे प्री हीट करून घ्यायचं आहे। अर्जंट केकची ऑर्डर आली त्यासाठी मी पटकन प्रीमिक्स घेतलेला आहे। चला म्हटलं आपल्यासोबत पण आपण प्रीमिक्स केकची रेसिपी शेअर करूया। इथे मी केक टिन घेतलेला आहे। केक टिन नसेल तर आपण कुकरचं भांडं किंवा एखादा गोल डबा पण घेऊ शकतो। त्यामध्ये मी तेल लावून घेतलं आहे। त्यावर 1 चमचाभर मैदा टाकून घेतला आहे आणि ते असं सर्व बाजूने स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्रा जो मैदा आहे तो साईडला केलेला आहे। मैदा टाकल्यामुळे काय होतं ना, आपला केक इझिली निघून येतो, तो खाली चिकटून बसत नाही। प्रीमिक्समध्ये मी एक 9 ते 10 ड्रॉप इतकं व्हॅनिला इसेन्स घेतलेलं आहे आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे। साधारण भज्यांच्या पिठाप्रमाणे आपण हे पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि केक टिन जे आहे त्याच्या सेंटरला आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे। 2 ते 3 वेळा असं टॅप करून घ्यायचं आहे आणि कढईमध्ये ठेवायचं आहे। वरून आपल्याला झाकण ठेवायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवायची आहे। 15 ते 20 मिनिटानंतर आपला केक चेक करून घ्यायचा। इथे मी सनविपचं क्रीम घेतलेलं आहे। 1 कप इतकं मी क्रीम घेणार आहे आणि एका पातेल्यामध्ये घेऊन त्याला बीटरने फेटून घेणार आहे। क्रीम फेटत असताना सुरुवातीचे 2 ते 3 मिनिट बीटरची जी स्पीड आहे ती 1 वर ठेवायची आहे, म्हणजे स्लो ठेवायची आहे आणि नंतरचे 3 ते 4 मिनिट आपण बीटरची स्पीड ही हाय स्पीड करून घेणार आहोत। आपलं क्रीम हे घट्ट झालेलं आहे। आपण चेक करूया की आपलं क्रीम हे जे परफेक्ट आहे किंवा नाही आहे। आपण असं ओढून बघायचं आणि ती तार जर वाकली तर आपल्याला अजून क्रीम फेटावं लागणार आहे। बघा आता क्रीम मी चेक केलं आहे, पातेलं उलटं करून बघितलं आहे, क्रीम अजिबात हललेलं नाही आहे आणि जेव्हा आपण त्याला असं ओढून बघतो तेव्हा त्याचे जे हे तार असतात ते वाकत नाही, म्हणजे आपलं क्रीम हे आता परफेक्ट झालेलं आहे। इथे मी टूथपिकने चेक करणार आहे आपला केक शिजलेला आहे का नाही। टूथपिकची काडी जर क्लिअर निघाली तर आपला केक परफेक्ट झालेला आहे। इथे एक स्टँड घेतलेला आहे। स्टँडवर मी केक गार व्हायला ठेवलेला आहे। गार झाल्यावरच कधीही केकची कटिंग करायची असते। तर चला आता आपण कटिंग करून घेऊ। वरती जो फुगीर भाग आहे तो असा मी सुरीने काढून घेतलेला आहे, म्हणजे आपण जेव्हा केकला डेकोरेट करू, आयसिंग करू तेव्हा तो प्लेन असा बसला पाहिजे। एक्स्ट्रा भाग मी पूर्ण काढून टाकलेला आहे। आपला केक पण अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालेला आहे। बघा आता मी याला सुरीच्या साहाय्याने एक निशाण लावून घेणार आहे आणि त्याला मी दोऱ्याने कट करून घेणार आहे। अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला कट करता येतो। आपल्याला 2 किंवा 3 अशा स्लाईसमध्ये केक कट करता येतो। मी इथे 3 स्लाईसमध्ये केक कट करून घेतलेला आहे। बघा किती सोपी पद्धत आहे केक कट करायची। इथे बेस घेतलेला आहे आणि मला वेळ नसल्यामुळे मी आज रसमलाई ही रेडीमेड मागवलेली आहे। त्यातलं जे दूध असतं ते एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि जो बेस आहे तिथे खाली क्रीम लावून घ्यायचं आणि जी सर्वात वरची बाजू असते ती आपल्याला खाली चिकटवून घ्यायची आहे। क्रीम लावल्यामुळे आपला केक आहे तो हलणार नाही। वरून मी दूध टाकून घेतलेलं आहे, थोडं थोडं करून टाकायचं आहे आणि त्यावर क्रीम पसरवून घ्यायचं आहे। नंतर आपण दुसरी स्लाईस ठेवणार आहोत, तिला वरून थोडं हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आणि वरतून परत तसंच पद्धतीने आपल्याला दूध स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि परत क्रीम पसरवून घ्यायचं आहे। अशा आपण एकावर एक 3 स्लाईस ठेवून घेणार आहोत। लास्टला जी आहे ते आपली जो खालचा भाग असतो तो ठेवायचा आहे। त्यावर थोडं जे दूध आहे ते जास्त स्प्रेड करायचं, कारण तो भाग थोडा कडक असतो। परत क्रीम आपल्याला पसरवून घ्यायचं आहे। आपल्याकडे जर असा स्पॅच्युला नसेल तर काही हरकत नाही, मुलांची जी शाळेची स्केल असते त्या स्केलने सुद्धा आपण सहज असं क्रीम
लावून घेऊ शकतो किंवा आपल्याकडे जुने ATM कार्ड असतील त्याने पण आपण पसरवून घेऊ शकतो. नंतर मी एक टिश्यू पेपर घेतलेला आहे आणि जे खाली बेसवर क्रीम चिटकलेलं आहे ते काढून घेतले आहे. पायपिंग बॅग घेतलेली आहे आणि त्याला थोडं कट करून घेतलेलं आहे. नंतर मी त्यात स्टारचं नोझल घातलेलं आहे आणि एका ग्लासामध्ये आपण पायपिंग बॅग ठेवून घेणार आहोत आणि मग त्यामध्ये क्रीम टाकून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने क्रीम टाकून घ्यायचं आहे आपल्याला. पायपिंग बॅगमध्ये पूर्ण क्रीम भरल्यानंतर थोडं प्रेस करून घ्यायची आणि त्यात जी एअर असते ती काढून घ्यायची. आता आपण खाली डिझाईन करून घेणार आहोत. बघा किती सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे. बघा अशी डिझाईन आपण सहज करू शकतो. नंतर यावरती मी सेंटरला एक रसमलाई ठेवून घेतलेली आहे आणि साईडने पण रसमलाई ठेवून घेतलेली आहे. डेकोरेशनसाठी मी पिस्त्याचे काप घालून घेतलेले आहे आणि सोबतीला गुलाबाच्या पाकळ्या पण मी यावर पसरवून घेणार आहे. बघा गुलाबाच्या पाकळ्यांमुळे आपला जो केक असतो तो खूपच सुंदर दिसतो. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज कॉमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि तसंच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.